उन्हाळा आता जवळपास संपलेलाच आहे आणि पावसाळा सुरू होतोय आणि उन्हाळ्यामध्ये आपण कुठे बाहेर फिरायला गेलो असेल तर आपल्याला नक्कीच जाणवलं असेल की आपल्या स्किनवरती एक प्रकारचा टॅन आलेला आहे, त्वचा काळवंडलेली आहे आणि ते दूर करण्यासाठी आपण आपल्या घरातलेच इन्ग्रेडियंट्स किचन मधले यूज करून त्याचे घरगुती उपाय करून ते कसे दूर करू शकतो ते आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला सनबर्न होतं किंवा काय होतं की तुम्ही कधी कधी होतं की सनस्क्रीन यूज करता किंवा करत नाही, पण तरी सुद्धा उन्हाची तीव्रता इतकी असते तर आपल्याला एक प्रकारचं टॅन येतं आणि ते रिमूव्ह करण्यासाठी आपण बाजारातले प्रोडक्ट आणतो, पण त्याचा परिणाम तितकासा दिसून येत नाही. पण तुम्ही जर तुमच्याच घरातले काही असे उपाय आहे ते केले तर त्याचे चांगले परिणाम नक्कीच दिसून येतात आणि मी ते स्वतः पण करते आणि तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी विजया, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. चला तर खूप उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, टॅमॅटो आणि साखर. टॅमॅटो हे नॅचरल ब्लीचचं काम करतं. तुम्ही काय करायचं, अर्धा पिकलेला टॅमॅटो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित अशी साखर पेरायची आहे आणि ती तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती पूर्ण स्क्रब करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की एक प्रकारचं नॅचरल ब्लीच तुमच्या स्किनला होतं आणि तुमचं जी काही त्वचा सावळी पडली आहे किंवा टॅन आलेला आहे ते रिमूव्ह होण्यास मदत होते. त्याचबरोबर जी काही डेड स्किन असेल ती पण रिमूव्ह होते. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला जाणवेल की तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन निघून गेलेली आहे आणि त्वचा उजळ होण्यासाठी नक्की मदत झाली आहे. त्याचबरोबर दुसरा उपाय आहे, 1 चमचा बेसन पीठ, एक थोडीशी हळद, ती पण तुम्ही आंबे हळद वापरली तर उत्तमच आहे आणि त्याच्यामध्ये दही आणि त्याची व्यवस्थित अशी पेस्ट करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावायची आहे आणि हा पण पॅक तुम्ही 15-20 मिनिटं ठेवू शकता. आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा हा प्रयोग नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच तुमची स्किन उजळलेली दिसेल आणि तुम्हाला चांगले परिणाम सुद्धा दिसून येऊ शकतात. पण कोणताही उपाय केल्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर हे कंपल्सरी लावायचं आहे आणि चेहरा थंड पाण्यानेच धुवायचा आहे. त्याच दुसरा उपाय आहे, अर्धा बटाट्याचा रस तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मध आणि 1 चमचा तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचा व्यवस्थित असा एक फेस पॅक बनवायचा आहे आणि तो तुम्ही तुमच्या चेहऱ्याला पूर्ण लावून घ्यायचा आहे आणि तो लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटं तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तो धुवून टाकायचा आहे. धुतल्यानंतर कधी पण लक्षात असू द्या, कोणताही फेस पॅक लावला किंवा कोणताही घरगुती उपाय जरी तुम्ही केला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं चेहरा हा थंड पाण्यानेच धुवायचा आहे आणि थंड पाण्याने धुतल्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर हे नक्कीच अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर काकडीच्या रसामध्ये सुधिंग प्रॉपर्टीज असतात आणि ते वापरल्यामुळे तुमचा चेहरा उजळ तर होतच, तुम्हाला एक प्रकार थंडावा देखील मिळतो. आता काकडी सुद्धा टॅन रिमूव्ह करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर 5वा उपाय आहे, तुम्ही कोरफड वापरू शकता. कोरफडीचा रस किंवा ॲलोवेरा जेल मार्केटमध्ये येतं. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई ची तुम्ही एक टॅबलेट तुम्ही त्याच्यामध्ये टाकून त्याची एक व्यवस्थित अशी पेस्ट करून चेहऱ्याला लावू शकता. त्याचबरोबर 1 चमचा कॉफी, अर्धा चमचा मध आणि त्याची व्यवस्थित अशी पेस्ट करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकता आणि ते 15 मिनिटांनी तुम्ही वॉश करायचं आहे. थंड पाण्याने धुवून ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या हातावरती किंवा तुमच्या मानेवरती किंवा पायावर जिथे पण कुठे तुम्हाला टॅन आला असेल तिथे सुद्धा हा मास्क तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारच्या हे 5 उपाय करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील किंवा तुमच्या शरीरावरील तुमचं टॅनिंग जे आहे ते रिमूव्ह करू शकता आणि हा उपाय तुम्ही नक्की घरी करून पहा आणि मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.